झाला माझ्या मना आनंद 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 झाला माझ्या मना गोकुळ नगरी आनंद झाला देवकीच्या पोटी कृष्ण जन्मला देवकीच्या पोटी कृष्ण जन्मला देवकीच्या पोटी कृष्ण जन्मला झाला झाला आनंद मना झाला झाला आनंद मना आनंद झाला माझ्या मना आनंद झाला माझ्या मना आनंद झाला माझ्या मना आनंद झाला माझ्या मना जय श्री कृष्ण भगवान केवळ निष्ठांचा नाद आणि भक्तिरांचे पालन करण्यासाठी भगवंतांना आठारूप धारण करावा लागला. या दुष्ट कवचाने गायक ब्राह्मणांचा संवार चालवला. त्या संवाराने पृथ्वीवर रक्ताचे पूर वाहू लागले. पृथ्वीवर रक्ताचे पूर सहज नव्हता क्षणी श्री आदिनारायण चरण गेले. देवाने अंतःकरणे विचार करून सांगितले की भक्त भिवू नका, या दुष्ट कवचाचा नाश करीन आणि भक्तांचे पालन करीन. तोपर्यंत आपण गौलिया रथीने गोकुळात जन्म घ्या. पण हो, चला 308 गोपिकांच्या वेळेला ताटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचंय. परंतु ही कामगिरी आपण न करता आपल्या संस्थेचा सुद्धा याच्यावर झोपवली पाहिजे. पुन्हा आहे इकडे देवांच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद पितामा. देवा, आम्हाला आज एकाकी बोलवण्याचं कारण पितामा, आज एकाएकी बोलवण्याचे कारण एकच. आणि ते कोणतं? चला 308 गोपिकांच्या मला ताटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडे आशीर्वाद घ्यायचे. एवढंच ना? होय. परंतु देवा, तिथे गेल्यानंतर हुकूम कोणाचा आणि कायदा कुणाचा? हुकूम माझा आणि कायदा तुझा. ठीक आहे, यावं आपण. येतोच मी. काय करणार? देवाने तर आपल्यावरती फार मोठी कामगिरी संपवली. 16 शस्त्राचे 60 गवळ्यांचा मेळा थाटमाट करून दहीदुधाचे माठवरून यमुनेचा घाट चढत आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडे आशीर्वाद घ्यायचा आहे. परंतु मी एकटा, माझ्या एकट्याच्याने कामगिरी काही होणार नाही. परंतु माझ्या संगतीचा पेंड्या आहे, त्याला हात मारून पाहतो. अरे पेंड्या रे पेंड्या, कुठे गेला असावं बरं? अरे पेंड्या रे पेंड्या, अरे काय रे काय? अरे लवकर पुढे. अरे कशाला? अरे पुढे देवालय आहे. देवालय? होय, आलो आलो. लवकर ये. अरे देव कुठे आलं? अरे आज सर्व नवरात्र आधी पुढे आलो. का रे सुदामा, का रे सुदामा, हाका मारितो रे जाया बोबडाला. माझी काळी कपिला चुकली वरच्या रानाला. माझी काळी कपिला चुकली वरच्या रानाला. कार सुदामा हात मारितो
हॅलो 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 वाघा बिघा मिळाला नाही ना आला तू आता ओळखला तर माझं पण तू असा असा हा कुठला डान्स दाखव त्याला करून वाटू बोलते अरे काय डान्स ना बघितला बघितला काय अरे काय छोट्या गेला सर्व काही राहू दे मी आता बोलला तुम्हाला हाता मारली तू आम्हाला वगैरे वेळ आम्ही तुमचा तुमची वेळ राहिलो नाही तू शाना आहे हा असं बोल वेळ बोलतो का बोलतो अरे शाना म्हणालो देश पेडा देश पेडा एवढा मोठा हात तरी कशा बरोबर अरे देवाने आपल्यावरती फार कामगिरी संपवली आहे काय फार मोठी कामगिरी संपवली आहे 5 वर्षी आली आता एवढी मोठी कामगिरी काय आता तुम्ही 16 60 कवळ्यांचा मेळा थाटमाट करू गेला अरे मेला नाही मेळा गोलका समूह असं बोल ना मी घाबरलो ना वयाचा आहे पुढे काय समूह 16 तुझे साडगावीचा मेळा हा थाटमाट करून हा बेळगावचे नॉट भरून हा देवळीचा घाट चढत आहे ऐकलंच काय करायचं माहिती आहे काय दूध खायचं दूध तुला आवडतं
त्यांना बाजारी जाऊ द्यायचं नाही. मला वाटतं अजून 2 दात पाठीच आहेत वाटतं. अरे एवढीच ना, त्यांना बाजारी जाऊ द्यायचं नाही. एवढीच ना, एवढे तुला पाठी वा. सुद्धा वागली विचार केला. हा मग 8 मिनिटं विचार करू तो नुसता एकट्या हँडल होतायत का नाही. मग काय झालं काय एकट्या नाही होणार. नाही होणार. आपल्या गुरुचा वाकडी आहे त्याला बोलून घेतला आहे पाहिजे. का? आहे म्हणजे घे हाक मारून त्याला. बघायला पाहिजे. तू वाचतोस काय आज हे मारू कसा मारू रे हात. रात कसा मारू मोठ्यानं हाक मार. बेंबीच्या डेटापासून बोबट बिबड्या घेता पण तू. तेव्हा त्याला आवाज जाईल. अरे येडा व्यवस्थित हाक मार. अरे आता बोलला वरच्या वर बोलतो ना. हा खाल्ला आवाज कसा काढणार. खाल्ला आवाज कसा काढणार. अरे तुला कसा आवाज काढायचा नाही का हा. पण त्याला आवाज मार. रे वाकड्या वाकड्या तुला आवाज मार रे. माझा आवाज वाटत पोचत नाही. हा ए वाकड्या तू काय रे तू बघ कसा बघ ना कसा आला. अरे ये अरे आता पुढे ये. अरे कशाला अरे कशाला राहू दे. तू पहिला पुढे ये. अरे काय बोलतोस काय अरे काय बोलत नाही. तू पुढे ये पहिला असा. अरे नीला तुझी मस्करी करायची सवय काय ती राहू दे. तू पहिला पुढे ये. अरे आधी सांग कशाला नाहीतर मी आले तुला नाव सांगितलं तुला नीला. काय जोर झाली तरी पण आहे जोर तू. अरे माझी या गुंडी हलवली. काय अरे त्या जाऊ दे. तू मला पुढे ये. अरे माझी गुंडी सुद्धा नीला तू. अरे तुला दुसरी नवीन कोणी लावून दे. तू पुढे ये. अरे मला दुसरी कोणाची नको पाहिजे मला माझीच पाहिजे. तुझी पाहिजे. हा मला माझीच पाहिजे. तुला बोलला होता लोकांच्या गोट्या काढू नको. अरे माझी गुंडी घेतली कशाला. अरे हो हा ये लवकर ये. हाय 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 जागेवरती ठेवला नाही. येतोय लवकर ये नाही तर बघ. हॅलो 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 सलोनी भास्कर उमासरे उपसरपंच नारद केरकी 201 रुपया. शैलेश भोने 200 रुपये. महेश बांद्रे 200 रुपये. बलवंत सावंत 101 रुपया. सविता खाडे उमळी 101 रुपया. रवींद्र रामचंद्र बांद्रे 101 रुपया. पप्पू हळदणकर 260 रुपये. पांडुरंग बांद्रे गणपतीसाठी 101 रुपया. प्रेम केतन बांद्रे 101 रुपया. दर्शना भोडे गणपतीसाठी 100 रुपये. जितू कदम उमळी उपसरपंच 501 रुपया. लक्ष्मण मुगनाथ 100 रुपये. शंकर कदम 100 रुपये. सविता सुरेश गायकर 100 रुपये. अशोक राजाराम साळुंके एसटी ड्रायव्हर 100 रुपये. सुहास कदम 101 रुपया. मनोहर साळुंके 101 रुपया. तसेच सचिन उमरे यांचे मित्र मानगावचे हवालदार पोलीस मयूर सोनावणे अमित घात तसेच निलेश भुटे यांकडून 501 रुपया हे गणासाठी दिलेलं आहे. तसेच अशोक जाधव पवारवाडी मावशीसाठी 100 रुपये. नितेश इभुते मावशीसाठी 501 रुपया. दत्ताराम बांद्रे छोट्या पेंद्यासाठी 100 रुपये. बाल कलाकारांसाठी तसेच दत्ताराम बांद्रे यांच्याकडून 100 रुपये. शैलेश भोने बाल कलाकारांसाठी 100 रुपये. दर्शना भोने छोट्या पेंद्यासाठी 100 रुपये. कस्तुरी बांद्रे छोट्या पेंद्यासाठी 100 रुपये. तसेच या सर्व देणगीदारांचे आमच्या भैरीदेवी नाट्य नमन मंडळ देऊळवाडी यांच्याकडून हार्दिक आभार हार्दिक आभार हार्दिक आभार. तसेच मावशीने सूचना घ्यायची की अशोक जाधव पवारवाडी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांनी मावशीने नाव घ्यायचं आहे.
कर. घुंगराची माळ चंद्रावाणी डोळे घुंगराची माळ चंद्रावाणी डोळे शोधून थकलो माझे बाय शोधून थकलो माझे बाय अग बाय कपिला माझी तू गाय अग बाय कपिला माझी तू गाय गायाने तिचा बळी काय सांगा याचा ना दूध काढला तेव्हा गाठ मिसळली दुधा नाही सांगायचे अरे याचा दूध काढला काढलास अरे तेव्हा काय माहिती मिसळली काय बोलतोच ना अरे मला वाटलं काय बैल बी घेऊन आला काय अरे ना ना अरे काय सांगू तुला काय सांगू तू मोठी
कुठे हरवली होती सांग पहिली? अरे माझी कुठे हरवली होती? कुठे केला घेतलं अरे याला केला घेतलं केला घेतलं केला घेताना ह्या घेऊन आला त्याला मला माहिती हा बोल कशाला बोलवली कशाला बोलवली माहिती कशाला बोलवले आता का बरोबर देशील बस ना जास्त नको खाऊ दूध आहे काय दादा दूध आहे काय माझ्या दादा दूध काय हो तुझ्या हातात काढून माझ्या हातात काढून ना जडी पण तुझ्या हाताला नाही ती कामजी सांगितली देवानी मला पण माहिती नाही पण तुला बोलवून घेतला परत त्याला विचारतो अरे तुला माहिती मग मला कशा बोलवली अरे मला त्याला सांगत नाही रे तू विचारतो रे थोडा काय विचार करतो अरे तू विचारतो मग मी काय करू मग तू काय करू नको थांब अरे काय झालं पेंद्या? अरे तू माझी कामगिरी सांगतीस ना हो. तू विसरून गेलो रे कसं होतं माहितीये काय अरे तू बोलतो आधी विसरलो. अरे काय सांगू बाकी तुला बरोबर तुझ्या लक्षात होते सांग. कुणाच्या काजवा काढायच्या कुणाच्या आंबे काढायचे अरे तो आपला धंदाच रे बाकी सगळं राहू दे देवाने मोठी कामगिरी सांगितले आणि ती पण कोणती 60 गोपिकांचा मेळा मेल्या अरे मेळा नाही मग? मेळा बोलका कोणता समूह मग समोर उभी आहे हा समोर नाही त्यांचा रस्ता अडवायचा आहे म्हणतो काय घालायचा बाण घालायचा आपल्या राष्ट्रातलं दहीदूध हा बाहेरच्या राष्ट्रात जाऊ द्यायचं नाही अरे मग मी हा कुठला हातचा आता अरे मी आता अरे तू म्हैशीचा आणला अरे गायचा आहे आपल्या रस्त्यातलं आहे काय एकच गाय झाली असेल ना चुकून तुला गाय दिसली असेल अशी म्हैसर बरं सर्व काही राहू दे आपल्या राष्ट्रातलं दहीदूध बाहेर जाऊ द्यायचं नाही काय करायचं आपणच खायचं काय बघावं भेटेल आपल्याला दाखवतो तुम्हाला दाखवतो धन्यवाद हॅलो विजय बारे अरे तू हलतोस ना पुढे कोणतरी दिसला होता रे आपला असा होता करतो तो येतोय काय अरे त्याच गवळणी आहे त्याच गवळणी आहे दाखव एकदा माझ्या बोटाकडे बघ काय माझ्या बोटाकडे बघ तू तर या बोटाकडे बघायचं आहे चांगले बघायचं समोर बघा समोर बघा काय झालं तुला काय गाण होती अरे वेड्या तू कुठे बघत काय गाण तू काय बोलला माझ्या बोटाकडे बघा अरे आता कधी बोलणार मी तुझ्या बोटाकडे बघतो अरे कधी जाणार माझ्या बोटाकडे बघ आपण वीर माझ्या बोटाच्या समोर बघा अरे समोर बघायचं आहे थांब समोर माझ्या बोटाच्या समोर बघा समोर बघायचं आहे हा
काय झालं काय अरे झालं तरी काय अरे गायनी लात मारणार तुला मी काय सांगितलं होतं माझ्या बोटाकडे बघ तू त्यांच्या मध्ये कशाला गेलास तुला आवाज लावणार रे पण कृष्ण भक्त काय म्हणतो हात साफ केले अच्छा केली ना समज आहे ना हा हे गुण कशी आहे हा दोन दिवसा एकदम बोलतोस काय काही सांगू माझ्या आतमध्ये घुसली थांबा त्यानं एकदा तिला बघतो होते काय ताकद होते काय परत वाटे खाऊन ये आतमध्ये बसली ना आज मी चांगला सुचून ठेवलाय पोटाले चल पटापट अजिबात काय ऐकत आहे चल रे पटापट मला वाटतं प्रेम जरा बाहेर काढली तुला अरे काय सांगू काही ऐकलेलं दिसत नाही आम्ही जातो जा तुझा सरळ खाली बस इथे पुढे बस व्यवस्थित असंच पकड असंच अजिबात हल्ला काय नाही नाही थांबत वाटतं सरळ बस पकड व्यवस्थित हालात बस आज दाबून हालात हालात मला वाटलं तुला होती अरे असाच वाटलं मला काय बोलतोस काय मला वाटलं पिला येते सावंत आता माझा राहिला गावात मला वाटलं होतं अरे सर्व काही राहू दे त्यांच्यामध्ये एक म्हातारी मावशी आहे हा तिला जाऊन विचारायचं तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे थांब तू जाऊ नको तुला झेपणार नाही ती हा तुला झेपवला तुला ढकलून देते हो, मला झेपवलं. उचलून तर घेतला होय होय का बा आज तुझी इच्छा पूर्ण कर ए, ये. अरे वेड्या तू आहेस तरी कोण नाही ओळखली अरे नाही ओळखली तुला नाही ओळखली तू असा कोण आहे खासदार आमदार आहेस का त्याच्यावर पण नाही ओळखली अरे नाही वेड्या सर्व बांधून ठेवलं त्याच्यावर अरे तू काही बांधून ठेव आजकाल सगळे सुटून जातात काय बोलते आज याच्याकडे तर उद्या त्याच्याकडे असतात जास्त समाधान दिसतोय अरे चालू दिसतेस अरे आहेत मी चालू तुला नाही माहित तुला नाही माहित काय माहित अरे तू मग अजून कवटात आहेस बघ कवटात म्हटली तुला कवटात कवटात तू कवड्या बाहेर आला असतील ना मी बाळ आलोय जा बा, तू काय हे म्हाताले अरे ठोंब्या आता तू तरी नवीन कोण त्याला जा रे विका बाजारात जेव्हा उचलून घेतली तेव्हा नवीन नव्हता नाही तुला आता नवीन दिसला का अरे तू होतास काय जेव्हा उचलून खाण्यावर घेतली कलवण तेव्हा नवीन नव्हता अरे तू होतास नाही तुझा अरे आजोबा तुला वाटलं होता. तो टप्प्याला ठेवलेला म्हणून तुला उचलून घेतली म्हटलं घरात जाऊन घेईन पाण्याला तेव्हा पाण्यावर घ्यायला होता काकले बोलले अरे हो वेड्या त्या दिनेश बांद्रेला विचार आता वाटली वाटते घरात अरे त्यांच्या अंड्याला पॉक आलाय मला म्हाताले मी काय म्हणतो आपण जाऊया काय कुठे रे फिरायला गे अरे चल तर मी तिकडे चालले कुठं फिरायला मग कुठं जायचा अरे सावर्डा बाजारात ऐकणार आहे काय आता बघ कशी घेतो ती
हे मावशे पुढे ये. अरे टाकल्या तुझ्या वरचे केस गेले आणि तू मला काय रे बोलवतोस? का बोलतो अशी पुढे ये. बघ कशी घेतो ती. अरे मला काय तू घेणार? हांड्यावर हांड्या 7. अरे काय बोलतोस वेड्या? हांड्यावर हांड्या 7. काय बोलतोस? वर तेवढी परात. अरे वा, त्यात काय घरी ठेवले होते? काय मग हांड्यावर हांड्या 7. हा. त्यात वर तेवढी परात हा आणि मधल्या हांड्याला पडला भोग आणि मावशी करते तुम्ही काय केलं? तुमच्याकडे समजून होणार नाही, नाही, थांब थांब तुला माझं मागवलं तुझ्याची पुढे आता तुझं काय अडलंय? आम्ही आलो कुठे जाणं कुठे? अरे तुम्ही आलात स्मशानात, तुम्ही जाणार मसनवट्यात. स्मशानात तुम्ही जाणार मसनवट्यात. हा मग जावा लवकर तुम्ही. ते आपल्याला ऐकणार बघ नाही ते चालू अरे आय ती काय म्हटली? मी तिला विचारलं आम्ही आलो कुठून जाणार कुठे? काय बोलली ती आलं मसनवट्यात जाणार मसनवट्यात. अरे वेड्या लवकर काय ते बोल, आम्हाला खूप उशीर होतोय. हे जा ये बाबा आणि माताची ऐकणार तूच जा. म्हातारा उभी राहा. अरे वेड्या आता तू तिसरा कोण? आम्हाला ओळख नाही. अरे नाही, तुमची नाव गाव काय असतील तर सांगा आम्हाला. मी सांगतो. अरे मंद बुद्धी आहे का? मी सांगतो नाव सांगतो पुढे ये पुढे ये. जा हा तू पुढेच उभा. मी बर्मा. कोण? मी बर्मा. हा बर्मोडा. हा विष्णू. हा कोण? दुसरा नाडा. आणि ही आमची म्हैस. अरे खरं मग नाव काय? आमची म्हैस आहेस का रे? अरे मग नाव तिकडे ना. अरे मग कशी? इकडे हा पेंड्या हा सुनो सुदाम जा मागे चल. तो आधी ये. नाव सांग. कामगिरी जमली नाही ती. अगं म्हणून मी चांगलं बोलावलं होतं. म्हणूनच तर उलटी घेतली. अगं म्हणून तुला सांगितलं ना आधीच. अरे वेड्यानो, हा पेंड्या तुमची नावं तुम्हाला माहिती असतील हा ना? पेंड्या हा हा वाकड्या हा. आणि मी सुदाम. आणि ह्या दोन गोट्या. मग तुमच्या एवढी तुमची नावं तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला काय खोडंबा केलं आमचा एवढं? या रस्त्याने जायचं नाही. अरे असे तुम्ही आहात तरी कोण? सौंदर्य अरे मग तुमच्याकडे काही कायदा वगैरे असेल तर सांगा आम्हाला. अगं ये बस ना खाली. संतोष मंदिर देतात बघा. दोन किलो आहे. ऐकाना पेंड्या सुदामाची मागं वळून पुढे कशा आल्या आम्हाला दिसतंय. ओळखून घ्यावी. हे तुम्ही मागं बसले आता कशाला आला तिथे? केसन बोट दिसत नाही. जा ना. दिसत नाही कसं नाही दिसत. ऐकाना पेंड्या सुदामाची डोकं येतो तुमचा मध्ये. ओळखून घ्यावी पुन्हा. सवंगड्या कृष्ण देवांचे काय जाचे करितो पालना. सवंगड्या कृष्ण डोकं खाली घे. काय
जाऊनी नका नेऊ मथुरा जाऊनी नका नेऊ मथुरा सत्य बोलतो रे वचना सत्य बोलतो रे वचना ओळखून घ्यावी कुणा ऐका ओळखून घ्यावी कुणा ऐकलंय की आमचे खून हो ऐकलं रे. अगं राजे त्यांच्या कायद्याने नाही पण आपण जमलोय म्हणून 5 मिनिटं बसूया. हॅलो विजय बारे छोट्या पेंड्यासाठी 50 रुपये तसेच संकेत घाग 100 रुपये दिवा तसेच त्यांचं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यायचं आहे. संदेश घाग दिवा 100 रुपये. स्वरा मादे गडशेवाडी संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपये. शंकर शिकवण 100 रुपये त्यांचं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यायचं आहे. विजय झगडे 101 रुपया. महेश गुडेकर राजापूर त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यायचं आहे. 500 रुपये. महेश गुडेकर 500 रुपये. स्वरूप बांद्रे 230 रुपये. आर्यन बागडे आबिटगाव 200 रुपये. अशोक जाधव पवारवाडी 100 रुपये त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यायचं आहे. या सर्व देणगीदारांचे श्री भैरीदेवी नाट्य नमन मंडळ देऊळवाडी यांच्यातर्फे हार्दिक आभार हार्दिक आभार हार्दिक आभार हार्दिक आभार. अशोक जाधव यांचं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यायचं आहे. हॅलो सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे. सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धुडे. अशोकरावांना आवडतात बघा गरम गरम बटाटे वडे. तसेच संकेत घाग यांचंही असं म्हणणं आहे दिवावरून की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. हॅलो संकेतराव ऐका तर बरं मग. लाल फूल हिरवा देठ लाल फूल हिरवा देठ. संकेतराव तुम्हाला एवढीच मावशीची जर आठवण येत असेल तर नारद किरकी गावात येऊन भेट. तसेच महेश गुडेकर राजापूर यांच्याकडून 500 रुपये त्यांचंही असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे.
बतीसेवर बसले. सचिनच्या बॅटला नमस्कार करते वाकून. सचिनच्या बॅटला नमस्कार करते वाकून. महेशराव तुमच्यासाठी ठेवले 6 गडी राखून. हॅलो हॅलो तसेच सुवर्ण बांद्रे नारदखेरकी उपसरपंच या संपूर्ण वाद्य संस्कृतीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यांचंही आमच्या भैरीदेवी नाट्य नमन मंडळ देऊळवाडी यांच्यातर्फे हार्दिक आभार हार्दिक आभार हार्दिक आभार हार्दिक आभार. तसेच कस्तुरी बांद्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यांचंही आमच्या श्री भैरीदेवी नाट्य नमन मंडळ देऊळवाडी यांच्याकडून हार्दिक आभार हार्दिक आभार हार्दिक आभार हार्दिक आभार. अरे मावशी काय आज 6 गडी म्हणते ठेवले राखून आणि आम्ही काय मागणं वाकून बघायचं काय? हे नवऱ्याने बसले का बघा सगळं. अरे सुदामा काय झालं काय? सगळा एक खांब उभा आहे. अरे मावशी असेल ती. तर मला वाटलं का खांब उभा केलेला आहे कुणी मावशी असेल. जा आणि तिला पहिले बसव. असं म्हणतोय. आपल्या देवाला सांगायचं. झेपल काय पुढे आले ना काय झेपणार? मग तुला पाय लागले दुकान तो पण म्हणतो मला नाही झेपणार. मग आता मलाच बघायला हवा. करायला